दुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण तारी. होणार होणार लवकरच माझ्या शिवाचं लगीन होणार. माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी दारावरचं माप ओलांडून आमच्या घरात येणार. 2 टायमाच्या जेवणाचा प्रश्न मिटणार. माझ्या एका हातात सुनबाईच्या हातची बोंबलाची चटणी आणि दुसऱ्या हातात देशी दारूचा पॅक. झोपेत पण दारू आणि सून एवढाच विषय. बोंबलाची चटणी देशी दारूचा पॅक. माझ्या घराला घरपण येणार. सोड. कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे सून होती तुझी. माझी सून कुठं आहे? कुठं आहे माझी सून? अरे गेली ती. तुझ्या स्वप्नातून एका हातामध्ये बोंबलाची चटणी आणि एका हातामध्ये देशीचा पेक घेऊन आली होती. पण युटर्न मारून उलट्या पावलाने माप पण न ओलांडता वनवेने सुसाट गेली ती. ए शिवा, काय काय बरळतोस? मी काही काय बरळतोय? तू बरळतोय काय? तर म्हणे सून येणार, 2 वेळच्या जेवणाची सोय होणार, एका हातात बोंबलाची चटणी, दुसऱ्या हातामध्ये देशीचा पेक. अरे नाना काय काय कुठली स्वप्न बघतो? जरा मोठी स्वप्न बघ. अरे पोरा, आपण दिवसभर जो विचार करतो तेच रात्री स्वप्नात येतंय. आणि हे बघ, तुझं 2चं 4 हात करणं हेच माझ्यासाठी लय मोठं स्वप्न आहे. एक दिवस ते स्वप्न मी पूर्ण करणार आणि मगच डोळे मिटणार. नाना, तुझ्या 2 वेळच्या जेवणाची सोय आणि ते बोंबल्याच्या चटणीची आणि 1 वेळच्या पेकची पण सोय करतो मी. पण ही असली स्वप्न नको बघू. आता स्वप्न काय पडायची? हे काय माझ्या हातात आहे होय? हो, तुझ्याच हातात आहे. अरे स्वप्न बघायचीच आहे तर तुझा लेख श्रीमंत झाल्याची स्वप्न बघ. मस्त मोठा बंगला बांधलाय, मस्त अशी मोठी गाडी विकत घेतलीये, अरबोपती झालाय तुझा लेख, अशी स्वप्न बघ ना. लेखाच्या आबादीची स्वप्न बघायची सोडून बरबादीची कशाला बघतो? अरे येड्या बाबळीच्या, लग्न करून कोण बरबाद होतंय? दाखव मला. दाखवतो. झोप आता, उद्या दाखवतो. झोप. या पोराचं काहीच कळत नाही. सत्यात नाही, स्वप्नातही याचं लग्न बघू देत. ए झोप ना आता. ए शंभू महादेवा, माझी सगळी स्वप्न पूर्ण करायच्या आधी ना माझ्या नानाला सद्बुद्धी दे. आणि ते इडल्या पण आता शुद्धीवर आण. अजून एक, इडली सांबारने आता कानाखाली मारायचं बंद केलंय, ते आता असंच राहू द्या. तिला पण जरा सद्बुद्धी दे. चल, गुड नाईट. कानाखाली मारायचं बंद केलं? महादेवा, चालू द्या.